यंगर आम्हाला स्टाफ हवा आहे आणि वयस्कर लोकांची आम्हाला गरज नाही आहे. ते तेवढं जास्त आउटपुट देऊ शकत नाही. नोकरी गेली हा धक्का तिच्याकरता फार मोठा असेल आणि तिला खूप टेन्शन येईल. जसा पूर्वी तो कामाला जायचा त्याच प्रकारे निघतो, मग कपडे बदलतो, रिक्षाचा हा युनिफॉर्म घालतो आणि मग रिक्षा चालवायला लागतो. सुरुवातीला जेव्हा झालं होतं तेव्हा नक्कीच खूपच वाईट वाटलं होतं. पण जसा अनुभव येत गेला, जसं काम इकडे जास्तीत जास्त करत गेलो, तेव्हा कळलं रे आपण काही एकटेच नाही आहोत. अशा बऱ्याच लोकांना असे अनुभव येतात, मोठमोठ्या लोकांना असे अनुभव येतात. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवर आली आहे. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की घरातला करता हरता जो पुरुष असतो ना, तो संपूर्ण घर चालवण्यासाठी धडपड करत असतो. आणि आता असंच काही आपल्याला लक्ष्मी निवास या मालिकेत पाहायला मिळतं आहे. आणि या निमित्ताने श्रीनिवास माझ्यासोबत आहे. सर कसे आहात? मी मस्त आहे, तुम्ही कशा आहात? खूप छान आहे सर. सध्या आता खूप घरावर संकट आलं आहे असं म्हणायला हरकत नाही. जी धडपड सुरू आहे, नवीन एक तुम्ही व्यवसाय सुरू करताय, काय सांगाल एकंदरीत कसं चालू आहे ते सगळं? जसं सगळ्या प्रेक्षकांना माहिती आहे की नोकरी गेली अचानक. म्हणजे की तिकडे असं सांगण्यात आलं की यंगर आम्हाला स्टाफ हवा आहे आणि वयस्कर लोकांची आम्हाला गरज नाही आहे. ते तेवढं जास्त आउटपुट देऊ शकत नाही. हे मला असं वाटतं दुर्दैवाने बऱ्याच लोकांच्या बाबतीत असं घडतं आहे आणि तसंच काहीचं श्रीनिवासच्या आयुष्यात घडलं आहे. तर एक तर दोन गोष्टी आहेत. एक हे झाल्यामुळे जो काही पगार होता, जे काही प्रत्येक महिन्याला जे हक्काचे जे पैसे होते ते अचानक बंद झालेत आणि खर्च तर बंद झालेले नाही आहेत. तशीच जी काही स्वप्न आहेत श्रीनिवास आणि लक्ष्मीची, तीसुद्धा पूर्ण करायची आहेत. तर या सगळ्या टेन्शनमध्ये असताना, या सगळ्या चिंतेत असताना काय करावं तेव्हा असा एक प्रसंग घडतो, जो मी प्रसंग आत्ता सांगणार नाही आहे, की ज्यामुळे श्रीनिवासला एक कळतं की अरे आपण हे करू शकतो, आपण रिक्षा चालवू शकतो आणि रिक्षा चालवूनसुद्धा आपण आपल्या कुटुंबाचा गाडा हाकू शकतो. आणि असं आहे की श्रीनिवास कष्टाला कधीच कुठे मागे पुढे पाहत नाहीत. त्यामुळे जरी समजा कितीही कष्ट करायचे असतील तरीसुद्धा कष्ट करायची तयारी असल्यामुळे रिक्षा चालवायची असं ठरवतो. फक्त एकच गोष्ट आहे की ही गोष्ट लक्ष्मीला कळू द्यायची नाही आहे. कारण नोकरी गेली हा धक्का तिच्याकरता फार मोठा असेल आणि तिला खूप टेन्शन येईल, ती खूप काळजीत पडेल, म्हणून तिच्यापासून लपवून हे करायचं असा श्रीनिवासचा प्रयत्न सुरू आहे. हो, पण असं असतं ना सर, किती गोष्टी लपवल्या तरी त्या कधी ना कधी कळतातच. पण तेव्हा काही सामोरं जावं लागेल ह्याची काही कल्पना अशी सध्या श्रीनिवास यांच्या मनात सुरू आहे का? की ते लक्ष्मीला कळाल्यावर किंवा घरातल्यांना कळाल्यावर ते कशा पद्धतीने ते सगळी सिच्युएशन हँडल करतात? खरं सांगू तर हे टेन्शन तर आहेच की कळल्यावर काय होईल. पण आत्ता या क्षणाला कसं आहे की या क्षणाला नोकरी गेल्यामुळे पैसे कमावण्याचं टेन्शन जास्त आहे. कारण शेवटी घर चालवायला हवं आहे आणि त्यामुळे संतोष जो आहे आमचा, तो फक्त स्वतःचं बघतो. हरीश त्याच्या बिझनेसच्या टेन्शनमध्ये आहे. तर हे सगळं असल्यामुळे घरातला कर्ता पुरुष म्हणून श्रीनिवासला सध्या एकमेव त्याचं आत्ताचं उद्दिष्ट असं आहे की काहीही करून आपल्याला पैसे घरी आलेच पाहिजेत. तर त्यामुळे हे टेन्शन नक्कीच आहे की समजा कळलं तर काय होईल. पण ते कळू नये म्हणून म्हणजे आता फॉर एक्झाम्पल समजा रिक्षा म्हटल्यावर हा युनिफॉर्म घालूनच रिक्षा चालवू शकतो. म्हणून मग घरनं निघताना मात्र जसा पूर्वी तो कामाला जायचा त्याच प्रकारे निघतो, मग कपडे बदलतो, रिक्षाचा हा युनिफॉर्म घालतो आणि मग रिक्षा चालवायला लागतो. तर अशा सगळ्या गोष्टी जो करतोय की ते घरी कळू नये. पण हे टेन्शन तर आहेच की सगळ्यांना जेव्हा केव्हा कळेल आणि तो दिवस येणार आहे याचीसुद्धा कल्पना आहे. पण तो दिवस जितका लांब जाईल तितका त्याचा प्रयत्न आहे आणि आल्यावर जे काही होईल ते सहन करायची किंवा ते फेस करायची तयारीसुद्धा आहे. पण एकीकडे मुलीची काळजी असते. जसं आता जयंत जान्हवी यांच्याकडे जे सगळं सुरू आहे, किंवा तुम्ही त्यांच्या घरी गेल्यावर तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं थोडंफार दृश्य दिसलं. मुलीची काळजी आता सध्या किती आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये? खरं सांगू तर वडिलांना मुलीची काळजी ही असतेच, काही झालं तरी. आणि जान्हवीचं कसं आहे की जेव्हा आम्ही गेलो तेव्हा नक्कीच काही काही गोष्टी अशा खटकल्या, काही काही गोष्टी वाटल्या रे असं कसं. पण तरीसुद्धा कसं आहे की जयंत इतका चांगला वागतोय की श्रीनिवास अजूनपर्यंत
कुठेतरी खटकलं आहे. पण अजूनपर्यंत त्यांनी 100% त्याला अजूनपर्यंत मान्य नाही आहे की जयंत वाईटच आहे किंवा जयंत काहीतरी तिला त्रास देतो आहे, असं नाही. त्यामुळे अजून तरी तो जयंतच्या चांगुलपणाला काही गुण देतो आहे. त्यामुळे टेन्शन आहे, पण ते टेन्शन इतकं नाही आहे की न कळल्यामुळे ते जेव्हा सगळं कळेल तेव्हा ते टेन्शन अजूनच वाढेल नक्की. पण सर आता एक असा रिअल लाईफबद्दल प्रश्न विचारते की आता जसं मालिकेत आपण बघतो की वयस्कर असल्यामुळे की ती आपली नोकरी हातातून गेली, अशी कधी भूमिका हातातून गेली की पर्टिक्युलर आपण तिथे असतो आणि नंतर असं होतं की नाही हे नको, आम्हाला या अटी आहेत आणि त्यामुळे भूमिका हातातून निसटून गेली? हो, असं झालं ना. म्हणजे अगदी अटीमध्ये काय म्हणण्यापेक्षा अगदी सगळं फायनल झालं आहे. सगळं अगदी नक्की झालं आहे आणि शेवटच्या क्षणी काहीतरी झालं आणि कोणीतरी दुसरा कलाकार ती भूमिका करतोय किंवा माझ्या हातून गेली असं झालं आहे माझ्या बाबतीत. पण एकच आहे की हे जी काही म्हणजे आमचं जे आपण म्हणूया हा व्यवसाय आहे, प्रोफेशन आहे, त्यात ते अशा गोष्टी होत असतात. म्हणजे सुरुवातीला जेव्हा झालं होतं तेव्हा नक्कीच खूपच वाईट वाटलं होतं. पण जसा अनुभव येत गेला, जसं काम इकडे जास्तीत जास्त करत गेलो, तेव्हा कळलं रे आपण काही एकटेच नाही आहोत. अशा बऱ्याच लोकांना असे अनुभव येतात, मोठमोठ्या लोकांना असे अनुभव येतात आणि आपण म्हणतो तसं की इट्स पार्ट ऑफ लाईफ. त्यामुळे एक होतं की एक गोष्ट समजा जरी आपल्या हातनं गेली असेल तरी दुसरीसुद्धा अजूनपर्यंत मिळत गेलेली आहे. मला असं वाटतं की वर्षाचे नक्कीच तेवढे उपकार आहेत की एक गोष्ट गेली तरी दुसरं आपण म्हणतो तसं की एक दरवाजा बंद झाला की इतर दरवाजे उघडतात. तर तसं काहीसं झालं आहे. त्यामुळे आता वाईट अर्थातच वाटतं, पण अनुभवामुळे म्हणा किंवा वयामुळे म्हणा वाईट वाटणं थोडं कमी झालं आहे. पण सर ही भूमिका आहे ना प्रत्येक घरातील करता हरता जो पुरुष असतो तो रिलेट करतोय. आपल्या घरातही आपण आहात, तर घरच्यांच्या काय प्रतिक्रिया असतात जेव्हा ती ही मालिका पाहतात? नाही, आता तुम्ही म्हटलं तसं की या मालिकेचं मला वाटतं सगळ्यात आपण ज्याला USP म्हणूया किंवा जी सगळ्यात मुख्य गोष्ट असं मला वाटतं की जी लोकांना आवडते ही मालिका किंवा खूप जवळची वाटते, ह्याचं कारणच हे आहे की अगदी घरातलं प्रतिबिंब आपल्याला दिसतंय की काय किंवा घरातल्यासारखेच म्हणजे अगदी 100% असेल असं नाही, पण खूप जवळ जाणारी खूप जवळची कॅरेक्टर्स किंवा जसं आता तुम्ही म्हणालात तसं की आपल्याच घरातले सगळेजण वाटतात. तर त्यामुळे हेच मला असं वाटतं की मुख्य कारण आहे मालिकेच्या यशाचं. आणि माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर नक्कीच असे काही प्रसंग म्हणा किंवा अशा प्रकारच्या घटना घडत असतात. त्यामुळे एकतर जास्त फक्त माझी मालिका आहे म्हणून बघणं हे तर साधारणपणे घरचे बघतातच, पण ही जास्त जवळची असल्यामुळे अजून जास्त त्यांचा एक कनेक्ट आपण ज्याला म्हणतो तो जास्त आहे. आणि एक आहे की समजा अशा प्रकारचे जेव्हा मध्ये माझा जो ॲक्सिडेंट झाला किंवा आता हे जे म्हणजे एकूण आपण म्हणूया की थोडेसे एक कठीण परिस्थिती येते, तर नॅचरली माझ्या मुलीलाही वाटतं की नाही हे म्हणजे ती पण आता इतकी इन्व्हॉल्व होऊन बघते की जरी तिला माहिती असलं की ॲक्टिंग आहे तरी पण कुठेतरी तिला पण असं वाटतं की नको हे असं नको व्हायला. त्यामुळे मला असं वाटतं की हे घरचं माझं उदाहरण आणि जे काही बाहेर लोकांच्या ज्या आम्हाला भेटल्यावर रिॲक्शन मिळतात त्यामुळे असं वाटतं की कुठेतरी हे आपल्या घरातलंच वाटतं आहे. आणि जसं माझ्या घरात थोडंसं आलं तसं प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी हे नक्कीच होतं आणि म्हणून ते आवडतं. अगदीच. पण प्रेक्षकांच्या एखादी अशी प्रतिक्रिया जी आता नेहमी लक्षात असते की अरे त्या प्रेक्षकाने आपल्याला ही प्रतिक्रिया दिलेली या भूमिकेसाठी, अशी श्रीनिवाससाठी कोणती आहे? श्रीनिवाससाठी अर्थात खूपच आहेत. आपण म्हणजे मुख्य म्हणजे एक इव्हेंटला जेव्हा गेलो होतो तेव्हा एक तरुण मुली आल्या होत्या, त्यांच्या आयाही आल्या होत्या आणि दोघांचंही ज्या रिॲक्शन होत्या त्या म्हणजे एकाच कॅरेक्टरबद्दल होत्या, पण त्यांचं पती म्हणून आणि त्या मुलीचे वडील म्हणून त्या दोघींच्या रिॲक्शन कुठे ना कुठेतरी त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला म्हणजे आमचे वडील म्हणा किंवा आमचे पती म्हणा हे कुठेतरी आम्हाला खूप दिसतात तुमच्यात म्हणा किंवा एक खूप आम्हाला त्यामुळे जास्त जवळचं वाटतं. तर मला असं वाटतं की हे एकाच कुटुंबातल्या दोन वेगवेगळ्या वयोगटातल्या म्हणजे असं होऊ शकतं की फक्त आईला वाटलं किंवा फक्त मुली असं नाही तर त्या दोघींनाही वाटलं. हे मला असं वाटतं माझ्याकरता जरा विशेष होतं. पण कलाकार म्हणून उन्हात काम करणं हे सगळे किती तारांबळ सध्या सर सुरू आहे? ते तारांबळ तर खूप सुरू आहे, पण काय आहे की लोकांना मला असं
सांगावं असं वाटेल की लोकांना वाटते की अरे वा यांचं फार मजेत असतं आणि खूप अगदी आरामदायी असतं आणि व्हॅनिटीज असतात आणि हे असतात. पण काय असतं की जेव्हा अशा प्रकारे शूटिंग करावं लागतं तेव्हा नक्कीच खूप त्रास होतो. किंवा म्हणजे यापूर्वीची जी मालिका होती मेरे साईं मी जी मालिका करत होतो त्यात तर असं दाखवलं होतं की मी अनवाणी असायचो, पायात काहीच नसायचं आणि उन्हातान्हात मी कुठेही जायचो, पाऊस असो, थंडी असो, ऊन असो. तर त्यामुळे कसं की हे मला असं वाटतं एखाद्या कलाकाराच्या म्हणजे आयुष्यातला भाग आहे. पण जेव्हा ते केल्यावर जो रिझल्ट मिळतो किंवा ज्या प्रकारचं काम होतं किंवा ज्या प्रकारच्या लोकांचा फीडबॅक, लोकांकडनं ज्या प्रतिक्रिया येतात त्या कुठेतरी लोकांना आवडल्याचं किंवा लोकांना भावल्याचं कळतं. तेव्हा हे जे आता काही कष्ट आम्ही करतोय त्या कष्टाचं चीज झालं असं वाटतं. येस, नक्कीच. आणि श्रीनिवास, जे काही आता सध्या सुरू आहे, संकट आलंय, ते सगळं संकट लवकरच टळेल असं मी प्रेक्षकांकडनं तुम्हाला सांगते आणि इथेच थांबते, कारण की आता पुन्हा एकदा शूटिंग ते सुरू तिकडे आहे. थांबलेत. हो, ते लोक थांबलेत म्हणून थँक्यू सो मच सर आणि थँक्यू व्हेरी मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.